पनवेल कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जगात वेगाने बदल होत आहेत आणि या बदलांना तोंड देण्यासाठी प्रत्येकाने स्वतःमध्ये बदल घडवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोली येथे केले. कळंबोलीतील सुधागड शाळेच्या सभागृहात सिंधुदुर्ग शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक संस्थेच्या 37व्या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना की कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे बदलत्या जगात विशेषतः तरुण पिढीला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. मात्र आधुनिक काळातील या आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्याची क्षमता आपल्या तरुणांमध्ये आहे. या कार्यक्रमात सुधागडचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांच्यासह संस्थेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि हळदीकुंकू कार्यक्रमही यावेळी पार पडला. आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी सिंधुदुर्गवासियांच्या कामाप्रती असलेली जिद्द आणि समजूतदार वृत्तीचे कौतुक केले. सगळ्यात आधी ज्यांना ज्यांना आज या ठिकाणी कौतुक करण्यात आले, गौरवण्यात आले, त्या आपणा सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला या आजच्या कामगिरीच्या आणि भविष्यातल्या भरारीच्या अशा दोन्हीच्या मी मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर सिंधुदुर्ग हा पूर्वीचा रत्नागिरी जिल्हा. सिंधुदुर्ग जिल्हा वेगळा झाला, नाव काय ठरवलं? सिंधुदुर्ग. रायगडचं नाव पूर्वीचं कुलाबा आणि सिंधुदुर्गचं पूर्वीचं नाव रत्नागिरी. पण दोन नावं नव्यानं निवडली गेली, रायगड आणि सिंधुदुर्ग. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला सिंधुदुर्ग किल्ला आणि त्यापासून स्फूर्ती घेत जिल्ह्याचंच नाव सिंधुदुर्ग ठरवलं गेलं. आणि जे अभेद्य अशा पद्धतीचा दुर्ग उभारू शकतात, बांधू शकतात, त्या मातीतून आपण सारी मंडळी या रायगडमध्ये आलेला आहात. मला खात्री आहे की विजयाची, जिंकण्याची, पराक्रमाची अशी ज्यांच्या नसानसामध्ये स्फूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली, त्या मातीतले आपण वंशज आहात. आपण कुठल्याही क्षेत्रात जा, यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, त्याची खात्री मला निश्चितपणानं व्यक्त करायची वाटते. माझं जन्म पनवेलमधला, माझं बालपण पनवेलमधलं, माझे मित्र मला जे मिळाले त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या सिंधुदुर्गचे आबा धुरींचा मुलगा दयानंद धुरी हा माझा मित्र. आणि त्यामुळे आता परवा 30 जानेवारी म्हणजे आबांचा जन्मदिवस, त्या निमित्तानं त्यांच्या घरी दरवर्षी सत्यनारायणाची पूजा असते उसरली गाव. तर त्यांच्यामुळं गावाला त्यांच्या जाण्याचा योग कधी आला आणि नंतरच्या कालावधीमध्ये देखील ज्यावेळा केव्हाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातली व्यक्तिमत्व कोणी भेटली व्यक्ती, तर त्याच्यामध्ये जी जिद्द पाहायला मिळते की जे काम हातात घेतलं ते ताकदीनं पूर्ण करायचं, सर्व झोपून घेऊन पूर्ण करायचं. आणि या पद्धतीनं काम करणारी अनेक मंडळी ही पनवेल शहरामध्ये मला भेटली आहेत, तालुक्यामध्ये भेटलेली आहेत. आणि त्यामुळे या सर्वांच्याकडे पाहून एक स्फूर्ती येतात. मी इथं या कार्यक्रमाला आलोय शाल गुच्छ घ्यायला नाही आलो, मी आलो तुमच्याकडून स्फूर्ती घ्यायला की ज्या पद्धतीनं तुम्ही केलेल्या कार्य, हातात घेतलेल्या कार्याला समर्पित वृत्तीनं या ठिकाणी जसं जोडून घेता, तसं आपल्याला काही शिकता यावं या भावनेतूनच मी सिंधुदुर्ग रहिवाशांच्या कार्यक्रमाला येत राहतो. आणि आजही एका कार्यक्रमात किती कार्यक्रम व्हावेत. तुम्ही जनरल बॉडी घेतली, सांस्कृतिक इथं कला दर्शन झालं, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला आणि आता भोजन देऊन तृप्त करून तुम्ही घरी सगळ्यांना पाठवणार आहात. मला आता सांगितलं की कळंबोलीमध्ये संख्या जवळ 2000च्या वरती गेलेली आहे. पनवेल पासून आता इथे कळंबोली परिसरामध्ये आपण सारी मंडळी आलाय. आता जेव्हा विमानतळ आपल्या परिसरात येईल तर कळंबोलीमध्ये आजही पूर्ण देशातले कदाचित नागरिक असू शकतील आणि उद्याच्या काळामध्ये तर या संपूर्ण परिसरामध्ये देशातला, जगातला नागरिक इथं येऊन राहणार आहे. जगातला नागरिक इथं येऊन राहणार आहे. त्यावेळेला माझ्या महाराष्ट्रातला, आमचा सिंधुदुर्गवाला बांधव हा त्यांच्या तुलनेत कुठेही मागे राहता कामा नये, या दृष्टिकोनातून आपली संस्था जी कौतुकाची थाप मारते विद्यार्थ्यांच्या पाठीवरती, मी या संस्थेच्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आणि त्यांच्या सर्व भूतपूर्व अध्यक्ष पदाधिकारी की ज्यांनी संस्था उभी करायला
मेहनत घेतलेली आहे, ज्यांनी आशीर्वाद दिले, त्या आमच्या माता भगिनींचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करेन की तुमचा आशीर्वादाचा हात याच्या पाठीवरती आहे, म्हणून ही संस्था पुढे जाऊ शकलेली आहे. आणि त्यामुळे आज कोणाला आज छोटा स्वरूपाचं बक्षीस त्याची किंमत किती आहे ते महत्त्वाचं नाही, ते बक्षीस या व्यासपीठावर मिळालेलं आहे. फोटो कोणी काढलाय, कोणी टाळ्या वाजवल्या आहेत, कोणी कौतुक आपल्या सर्वांचं केलंय. मला खात्री आहे आमचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सहकारी हे कौतुक निश्चितपणाने लक्षात ठेवतील की आज 2025 सालाच्या 25 जानेवारीला माझा सत्कार झाला होता. आता तर आपल्या हातात मोबाईल आहे, त्यामुळे डायरीमध्ये किती जण लिहून ठेवत असे मला माहिती नाही, पण फेसबुकवरती टाकलं, कुठल्याही डिजिटल मीडियावर टाकलं तर असा शब्द इंग्लिशमधला डिजिटल फुटप्रिंट, हे डिजिटल फुटप्रिंट कायम राहतात. डिजिटल फुटप्रिंट कायम राहतात. फेसबुकवरती जर जे वापरणारे असले, तुम्ही आज गेलात तर तुम्हाला आजपासून 5 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी, 7 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी तुम्ही काय केलं होतं हे सगळं कळून जातं. काही वेगळं साठवावं लागत नाही. आता मी इथं येता येता मला एका आमच्या संतोषजी सावंत या ठिकाणी बसले, त्यांच्यासारख्या एका पत्रकार सहकार्याने मला सांगितलं की ते ChatGPT वापरून बघा. आणि ChatGPT आता तर मोबाईलमधल्या ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा ते आहे. आणि मग मी सहज बघितलं, त्यांनी मला सांगितलं की उद्या मी ज्या शाळेचा चेअरमन आहे त्या शाळेमध्ये मला भाषण करायचं. तर अ स्पीच ऑन द ऑकेजन ऑफ रिपब्लिकन डे इन अ स्कूल. तर मग ते सगळं तुम्हाला क्षणार्धात तुमच्या समोर तुम्ही जसं भाषण कराल आणि कसं भाषण असलं पाहिजे. 75वा उद्या अमृत महोत्सवी असा आपला प्रजासत्ताक दिन आहे, तर कसं असलं पाहिजे त्या पद्धतीचं म्हणजे काही सेकंद, 1, 2, 3 सेकंदामध्ये त्यांनी ते तयार करून दिलं. मला वाटतं की हे ChatGPT, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स की ज्याच्या माध्यमातून हे नवनवं तंत्रज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत येत आहे. अनेक गोष्टी या तंत्रज्ञानाच्या मुळे, इंग्रजी भाषेचा शब्द आहे ऑब्सोल्यूट, म्हणजे काय की आज असलेलं काम हे उद्याच्या काळात दिसणार नाही. म्हणजे आपण घरामध्ये गजराची घड्याळं पूर्वी घेत होतो, म्हणजे आपण म्हणतोय म्हणजे माझं वय आज 50 आहे, त्या पिढीला सांगतोय. आता गजराची घड्याळं किती जण घेतील आणि मिळतात का दुकानात गेल्यावर मला माहिती नाही असते कदाचित. कारण आपल्या प्रत्येकाच्या हातात नुसता मोबाईल नाही, हाच गजराचं घड्याळ पण आहे, हाच रेडिओ आहे, हाच TV आहे, आणि मग पत्ता नाही आणखीन काय काय. आता तर ChatGPT मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे गुगल ही हाच आहे. आणि तुम्हाला ते जे मी मगाशी म्हणालो, जे तुम्हाला शोधून देतं ते तुम्ही व्हॉइसवरती केलं तर व्हॉइस देतं. तुम्ही ट्रान्सलेटर सांगितलं तर ट्रान्सलेट करून देतं. ट्रान्सलेट केलेलं तुम्हाला भाषेमध्ये, तुम्हाला सवड नसली वाचायला, चष्मा नसेल खिशात, तर ऐकवतं सुद्धा. इतकं सगळं तंत्रज्ञान वेगानं बदलत चाललंय. या वेगानं बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या बरोबर नव्या पिढीला जुळवून घ्यावं लागणार आहे. आणि मला खात्री आहे की तरुण पिढी आहे, बालपिढी आहे, हे प्रचंड आव्हान आहे. तुम्ही त्यांच्या हातात नुसता तुमचा मोबाईल द्या, पासवर्ड सांगू नका की ते तुमचा पासवर्ड शोधून काढतील ना, हो म्हणते. तर अशा पद्धतीची विजिगीषू वृत्ती आपण म्हणतो की कुठल्याही आव्हानाला तोंड द्यायची ही ताकद या तरुण पिढीमध्ये आहे. तर त्यामुळे या पिढीच्या पुढे असलेली माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील.